आपल्याजवळ आतापर्यंत जी एच एफ डिलेक्स होती ती त्याच्या घरी गेलीच फायनल. त्यामुळे नाही का आज आपल्याला डॉनची गाडी घेऊनच यावं लागलं वाशिम. नेमकी ती गाडी होती तरी कोणाची आणि मी वाशिमला कशाला आलो ते पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक. तर भावनो, आजचा विषय असा होता की आज सकाळी सकाळी बाबांनी सांगितलं होतं की आज आपल्याला आजीला हॉस्पिटलमध्ये चेकअप करण्यासाठी न्यायला. पण आपल्यासाठी खराब गोष्ट ही होती की जी की आपण पांढऱ्याहून गाडी आणली होती ती परत त्याच्या घरी गेली होती. त्याच्यामुळे नाही का मला आज सकाळी सकाळी टेन्शन येत होती आज नेमकं वाशिमला जायचं तरी कशा. आणि वरून आज आपल्या कॅमेरामॅनची पण गाडी घरी नव्हती. टेन्शन मध्ये आठवलं की डॉनची पण गाडी घरीच असते. त्याच्यामुळे आमची सगळ्यांची तयारी झाल्यानंतर मी निघालो डॉनच्या घरी गाडी घेण्यासाठी. आणि आज तर माझं नशीब पण चांगलं होतं कारण डॉनची गाडी घरीच होती. डॉनच्या घरी जास्त वेळ न थांबता डायरेक्ट गाडी घेऊन मी आलो आपल्या घरी. आणि मग मी, बाबा आणि आजी आम्ही तिघे 320च्या स्पीडनं पोहोचलो वाशिमला. सर्वात अगोदर तर आम्ही पुसत नाक्यावर आलो कारण इथं सेतूवर काढायचे होते आपल्याला आजीच्या अकाउंट मधून पैसे. पण आजीच्या अकाउंट मधले पैसे का निघू शकले नाही त्याच्यामुळे परत निघालो आम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. आणि मग पुसत नाक्याजवळचं गजानन हॉस्पिटल म्हणजे सचिन पवारच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मग आम्ही आजीची पहिल्यापासून फाईल होती त्याच्यामुळे आम्हाला नंबर लावायचं काम पडलं नाही. मग बाबा आणि आजी डॉक्टरांशी भेटायला गेले आणि तोपर्यंत मस्तपैकी मी बाहेर बसलो. आणि मग फायनली 1-2 तास हॉस्पिटलमध्ये थांबल्यानंतर हॉस्पिटल मधलं सर्व काम झालं होतं आमचं. आणि मग परत आपल्या गाडीला चाबी लावून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि मग 420च्या स्पीड आम्ही पोहोचलो घरी. घरी आल्यानंतर तर सर्वात अगोदर चहा पिला. चहा पिता पिता मला आठवलं की आम्ही वाशिमहून वडापाव पण आणले. मग चहाची शेवट करून लगेच नाही का वडापावची सुरुवात केली. सगळ्या गोष्टीचा शेवट असावा पण खायचा कधीच शेवट नसावा कारण खायचा आहे म्हणून तर आपण आहोत. पण जाऊ द्या, तुमचा भाऊ कसा दिसत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं आज.